नमस्कार मंडळी, मी सायली. माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पणजीच्या काळातलं गव्हाचं खीर बनवणार आहे. एकदम मऊ लुसलुशीत आणि रसरशीत अशी खीर बनवूया. चला, खीर बनवण्यासाठी मी जे काही साहित्य घेतलं एकदा बघूया, त्यानंतर रेसिपीला सुरुवात करूया. खीर बनवण्यासाठी 1 कप गहू, 1 कप गूळ, ड्रायफ्रूट्स घेतलं आणि सुंठ, बडीशोप पावडर, विलायची, जायफळ घेतलेलं आहे. खीर बनवण्यासाठी खपली गव्हाचा वापर केला जातो. मी आपलं चपाती बनवतो ना त्या गव्हापासून आज खीर बनवणार आहे. ते पण खीर खूप छान होते. आधी आपल्याला हे गहू स्वच्छ पाण्यात घालून धुवून घ्यायचं आहे. जे काही डस्ट असेल तर ते निघून जाते. आता मी 2 ते 3 वेळा पाण्यात घालून धुवून घेतलेलं आहे. धुवून घेतलेले गहू आपल्याला 20 ते 25 मिनटापर्यंत झाकून ठेवायचे. आता 20 मिनटानंतर ते गहूमधलं सगळं पाणी असतात ना ते काढून घ्यायचं आहे. त्यानंतर एक कॉटन कपडा घ्यायचा आहे, त्याच्यावर ते गहू घालून घ्यायचं आहे, जेणेकरून गव्हातलं सगळं पाणी निघून जाईल. जुन्या काळात गव्हाचं खीर बनवताना आधी सगळं स्वच्छ गहू निवडून आणि ते पाण्यात घालून वाळवून घ्यायचं. त्यानंतर गिरणीमध्ये ते गव्हाची खीर बनवण्यासाठी देत होते. परंतु आता मी घरीच गव्हाचं खीर कसं बनायचं दाखवते. आता सगळं पाणी निघून गेलेलं आहे. आता हे मिक्सरच्या भांडीत घालायचं आहे आणि आपल्याला बारीक वाटायचं नाही. पल्स मोडवर एका गहूमध्ये 3 तुकडे होईल असं वाटून घ्यायचं. गहू मिक्सरमध्ये फोडून चालले आहे. आता गहूवर साल निघते, ते साल काढण्यासाठी पाकडून काढलं जातं, पण तो पाकडण्यासाठी तर माझ्याकडं सूत वगैरे नव्हतं, त्यामुळे मी पाण्यात घातलं आणि सगळं गव्हावरचं साल काढून घेतलं. 1 2 ते 3 वेळा धुतलं ना गव्हावरचं सगळं साल निघून जाते. आता खीर बनवण्यासाठी कुकरमध्ये सगळे गहू घालायचं. ज्या कपने आपण गहू घेतलो त्या कपने दुप्पट पाणी घालायचं आणि मीठ घालून आपल्याला कुकरमध्ये घालून कुकरच्या 3 शिट्टी मारून घ्यायचं आहे. पणजीच्या काळात शक्यतो खीर बनवण्यासाठी खपली गव्हाचाच वापर केला जातो. त्या गव्हाचं खीरचं टेस्टच वेगळी असते आणि स्वाद पण वेगळीच असते. आता कुकरमध्ये घालून मी 3 शिट्टी मारून घेतले आणि चांगलं मऊसूत शिजलेलं आहे. काही वेळेला शिजत नाही, हा कंप्लेंट खूप जणांचं असते. अशा पद्धतीने एकदा करून बघा, खूप छान आणि लवकर पण शिजते. आता शिजून घेतलेले गहूमध्ये मी आता गूळ घातलेले, समप्रमाणात गूळ घेतले. त्याच्यापेक्षा कमी घेतलं तरी काय हरकत नाही आहे. गोड खात असेल तर समप्रमाणात गूळ घाला. आता 10 ते 5 मिनटं शिजून घेतल्यावर विलायची पावडर, जायफळ पूड आणि त्यानंतर सुंठ, बडीशोपची पूड घालायचं आणि चांगलं मिक्स करून 10 ते 15 मिनिट मग आपल्याला शिजून घ्यायचे. त्यानंतर भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपलं रसरशीत आणि लुसलुशीत अशी खपली गव्हाचं खीर बनवून तयार होते. काही जणांना गूळ घातलेली खीर अजिबात आवडत नाही. गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर पण वापरू शकता. साखरेचं पण खीर खूप छान होते. माझ्या चॅनलवर साखरची खीर कसं बनवायचे ते पण व्हिडिओ मी अपलोड केले आणि खाली टॅग पण करते, एकदा जाऊन नक्की बघा. खपली गहू नसेल तर कोणत्या गव्हाचं खीर बनवायचं हा प्रश्न पडत असेल तर लोकवान नाही तर शिवोर म्हणून गहू भेटते, त्या गव्हाचं खीर बनवा. अगदी मऊ लुसलुशीत होतात. चला तर मंडळी, पणजीच्या काळातलं एकदम मौसूत आणि रसरशीत अशी गव्हाचं खीर बनवून तयार झालेला आहे. खीरची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीचे व्हिडिओ फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा. मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.